पाहूयात पुढची बातमी। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे हा अपघातग्रस्त ऑडी कारमध्ये होता असं पोलिसांनी आता मान्य केलंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आता यामध्ये एक नवी बाब समोर आली आहे। अपघात झाल्यावरती कारसह आरोपींनी पलायन केलं। अपघातग्रस्त कारचे टायर बघून देखील हे सिद्ध होत आहे। संकेत बावनकुळे, अर्जुन हावरे आणि रोनित चिंतनवार हे तिघे सुद्धा नागपूरच्या धरमपेठ परिसरामधल्या लाहोरी रेस्टॉरंट आणि बारमध्ये जेवणासाठी गेलेले होते। रात्री 11:30च्या सुमारास तिघे जण त्या ठिकाणी पोहोचले होते आणि अर्ध्या तासाच्या नंतर आपल्या ऑडी कारने धरमपेठवरून रामदास पेठच्या दिशेने निघाले होते आणि त्याच वेळेला हा अपघात झालेला आहे। नागपुरात ऑडी कारद्वारे झालेल्या हिट अँड रन प्रकरणामुळे सध्या राज्याचा राजकारण तापलेलं आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे जे सुपुत्र आहेत संकेत बावनकुळे त्यांच्या नावावर रजिस्टर्ड असलेली हीच ती ऑडी कार आहे, ज्याद्वारे नागपूरच्या रामदास पेठ परिसरात हॉटेल सेंटर पॉइंट जवळ परवा मध्यरात्री अपघात झालेला होता। तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता अपघातग्रस्त ऑडी कारची अवस्था काय झालेली आहे। या ऑडी कारने तीव्र गतीने पाठीमागून 2 इतर कार्सला धडक दिलेली होती आणि त्यामध्ये ही जी ऑडी कार आहे ती पूर्णपणे क्षतिग्रस्त झालेली आहे। समोर तुम्ही दृश्यांमध्ये या कारच्या समोरच्या चाकाची लोखंडी रिंग पाहता आहेत। तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचा रबरी टायर कुठं गेला, तर पोलिसांनी असा अंदाज व्यक्त केलेला आहे की अपघाताच्या वेळेला ही जी ऑडी कार आहे त्याचा जो समोरचा जो चाक आहे डाव्या बाजूचा तो पंक्चर झाला असेल। मात्र अर्जुन हावरेने घाबरून तिथून ऑडी कार वेगाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे पंक्चर कार असताना टायर पंक्चर असताना जोरात तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचा जो संपूर्ण रबर जो आहे तो क्षतिग्रस्त झाला आणि फक्त सध्या या कारच्या समोरच्या चाकाची लोखंडी रिंग आपल्याला पाहायला मिळत आहे। सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणी अपघाताच्या वेळेला कारमध्ये 2 जण म्हणजे अर्जुन हावरे जो कार चालवत होता आणि त्याच्यासोबत रोनित चिंतनवार हा शेजारी बसलेला होता अशी माहिती दिलेली होती। मात्र काल रात्री पोलिसांनी या प्रकरणी संकेत बावनकुळे यांना बोलावून चौकशी केलेली आहे। त्या संदर्भात पोलिसांचं असं म्हणणं आहे की सुरुवातीला आम्हाला या संदर्भात कारमध्ये 2 जण होते अशी माहिती मिळाली होती। मात्र जेव्हा अर्जुन आणि रोनित यांची चौकशी करण्यात आली, त्यांचे बयान नोंदवण्यात आले आणि त्याच्या माध्यमातून या कारमध्ये संकेत बावनकुळे हाही उपस्थित होता अशी माहिती मिळाली। त्या अर्थी त्यांची चौकशी काल सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये बोलावून करण्यात आलेली आहे। त्या चौकशीनंतर पोलिसांनी जी माहिती आज दिलेली आहे त्याप्रमाणे समोरचे जे सीट आहे त्याच्यामध्ये अर्जुन हावरे कार चालवत होता, वाहन चालकाच्या सीटवर होता। त्याच्या शेजारी जे आहेत ते संकेत बावनकुळे बसलेले होते आणि पाठीमागच्या सीटवर रोनित चिंतनवार आहे तो बसलेला होता। या घटनेनंतर कारमधून तिघे जे आहेत ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते। संकेत बावनकुळे पुढे या कारमधून खाली उतरलं, मात्र काही लोकांनी या कारचा पाठलाग केला आणि जेव्हा ही कार समोर जाऊन थांबली तेव्हा पाठलाग करणाऱ्यांनी अर्जुन हावरे आणि रोनित चिंतनवार दोघांना पकडलं आणि त्यांना या अपघाताविषयी जाब विचारला। मात्र तोवर त्या ठिकाणी पोलीस पोहोचले आणि पोलिसांनी दोघांना पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि त्याच्यानंतर या अपघातासंदर्भातले एक पैलू जे आहेत ते उलगडत गेलेले आहेत। पोलिसांनी आज जी माहिती दिलेली आहे, अपघाताच्या दिवशी 11:30 वाजताच्या सुमारास हे तिघे याच ऑडी कारने धरमपेठ परिसरातल्या लाहोरी हॉटेल अँड बारमध्ये पोहोचले होते आणि त्या ठिकाणी तिघांनी जेवण केलेलं होतं आणि तिथून 12 वाजताच्या सुमारास सुमारे अर्धा तास हे त्या ठिकाणी थांबले होते आणि तिथून जेव्हा हे रामदास पेठ परिसरातून मध्यरात्रीच्या सुमारास जात होते तेव्हा हा अपघात घडलेला होता। पोलिसांनी या प्रकरणी अर्जुन हावरे जो वाहन चालवत होता त्याची वैद्यकीय चाचणी केली असून तो मद्यप्राशन करून होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।